म्हणजे गंभीर गुन्ह्यांमध्ये संज्ञान म्हणून खटला चालवण्याचं वय हे 18 वरून 14 करावं का, यावर आपण चर्चा करतो आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर. वारुंजीकर सर, संज्ञान म्हणून आरोपीचं वय हे 18 वर्षांवरून 14 वर्ष करणं हे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का? आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना हे खूप आकर्षक वाटेल की भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये या अशा प्रकारच्या गुन्हेगारांचं किंवा जे संशयित आहेत त्यांचं वय कमी करायला पाहिजे. पण जर आपण इतिहासामध्ये बघितलं तर 18 वरून जे आत्ता संज्ञानाचं वय त्या 18 वरून 16 वरती करायला सुद्धा आदरणीय सर्वोच्च न्यायालयानं याचिका खारिज केल्या होत्या, फेटाळून लावलेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं थोडक्यात असं होतं की हा जो काही सगळं कार्यकक्ष आहे ही संसदेची आहे, संसदेला विधिमंडळाला या बाबतीमध्ये त्या ठिकाणी नियम करण्याचे, कायदे बनवण्याचे अधिकार आहेत. मग प्रश्न असा येतो की जर 16 सुद्धा जर का सर्वोच्च न्यायालय मान्य करत नव्हतं तर 16च्याही खालती जाऊन 14 वरती न्यायला पाहिजे असं जर म्हणत असतील तर कदाचित ते प्रयत्न करू शकतात. पण मला असं वाटतं की आत्ता 16च्याही खालती वय न्यायचं म्हटलं तर ते अडचणीचं ठरेल. कायद्याची चौकट काय म्हणते बघा, माणूस संज्ञान केव्हा होतोय तर त्याचं वय वर्ष 18 पूर्ण झालं की तो संज्ञान होतो. पण 16 ते 18 असा जो वयोगट आहे या वयोगटाला किंवा 15 ते 18 म्हणूया या वयोगटाला कायद्याच्या चौकटीमध्ये थोडंसं वेगळं स्थान आहे. म्हणजे अशी लोक आहेत की ज्यांना आपण काय कृत्य करतोय, आपण काय चूक करतोय, आपण काय गुन्हा करतोय याचं गांभीर्य कळू शकतं असं न्याय यंत्रणेला वाटतं, असं कायदा बनवणाऱ्या यंत्रणेला वाटतं. आणि म्हणून त्या जो संवर्ग आहे की म्हणजे थोडक्यात ज्याला आपण प्युबर्टी म्हणतो, याला पौंगडावस्था म्हणतो किंवा म्हणजे साधारणतः संज्ञान बनण्याच्या जवळपास आलेली जी सगळी मुलं मुली आहेत यांच्या संदर्भामध्ये कायदा हा थोडंसं वेगळं त्यांना दर्जा देतो. मग तो दर्जा कुठं सापडतो तर आपल्या लक्षात येईल की ज्युएनाईल जस्टिस कायदा जो 2000चा होता त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊन आता 2015ला आलेला आहे, त्याच्यामध्ये याचा स्वतंत्र एक उल्लेख सापडतो. मग ते काय म्हणतात की असा जर का एखादा अल्पवयीन जर का आरोपी असेल, तो पकडला असेल तर त्याची ट्रायल त्याच्या बाबतीतली जी काही केस आहे ती केस ही रेग्युलर कोर्टासमोर चालवण्याची नाही तर ती ज्युएनाईल जस्टिस बोर्डाकडे चालवली गेली पाहिजे. कारण या विद्यार्थ्याला, या विद्यार्थिनीला ज्याला तुम्ही आरोपी म्हणून पकडून आणलेलं आहे त्याला या गुन्ह्याचं गांभीर्य कळतं का नाही हे पहिल्यांदा तपासून बघायचं. आणि मग जर असं लक्षात आलं की या पकडून आणलेल्या व्यक्तीला, संशयिताला, आरोपीला जर हे कळत असेल तर मग त्याची वेगळ्या पद्धतीनं त्याच्या बाबतीतली ट्रायल केली जाईल. म्हणजे थोडक्यात असं आहे की अशा प्रकारच्या पौंगडावस्थेत असणाऱ्या किंवा जे काही 16-17 या वयोगटातला जो संवर्ग आहे यांच्याकरता कायदाच मुळात वेगळा त्यांना दर्जा देतो. पण याच्यापेक्षाही खालती 14पर्यंत वय न्या असं जर का म्हणत असतील तर ते मला वाटतं की न्यायव्यवस्थेला आणि कायदा बनवणाऱ्या व्यवस्थेला जरा थोडंसं अवघड आहे असं मला वाटतं. सर, तुमच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक अल्पवयीन आरोपी पाहिले असतील, पण या वयोगटात वाढणारी गुन्हेगारी कशी कमी करता येऊ शकते? खरं सांगायचं तर हा खूप मोठा सामाजिक आणि न्यायिक प्रश्न आहे. आपण म्हणताय ते बरोबर आहे की गेल्या काही वर्षभरामध्ये या अशा प्रकारच्या अल्पवयीन लोकांचा वापर करून गुन्हे करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे याच्यावरती आपल्याला उपाययोजना करायलाच पाहिजे. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रकरणांमध्ये असं लक्षात येतं की असे जे अल्पवयीन आरोपी, अल्पवयीन संशयित, अल्पवयीन ज्याला आपण गुन्हेगार म्हणतो अशी लोकंसुद्धा येत असतात. त्याच्यापैकी बरीचशी लोक ही सुधारण्याची सुद्धा शक्यता असते. परंतु भारतामध्ये जी आपल्याकडे पूर्वी जे रिमांड होम म्हणून जी यंत्रणा होती ज्याचं आता नाव बदललेलं आहे त्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत सुद्धा शंका आहे. जी कुटुंब व्यवस्था की जी कुटुंब व्यवस्था या अशा प्रकारच्या जे काही संशयित, गुन्हेगार किंवा आरोपी असतील यांना सगळ्यांना सांभाळून नेऊन योग्य दिशेनं घेऊन जाऊ शकत होती
ती कुटुंब व्यवस्था हळूहळू लोप पावायला लागली किंवा ऱ्हास व्हायला लागला. ते कमी प्रमाणामध्ये एकत्र कुटुंब व्यवस्था आता दिसत नाही हे लक्षात यायला लागलं. त्याच्यामुळं मग लक्षात असं येतं की आई वडील दोघांनाही वेळ नाही, थोरले बहीण भाऊ त्यांना वेळ नाही, संवाद कमी झालेला दिसतो आणि मग त्यातून हे सगळी समस्या निर्माण होतीये. आणि त्यामुळं या बाबतीमध्ये असा कुठला शॉर्ट टर्म उपाय दिसतो का, तर शॉर्ट टर्म उपाय दिसत नाही. हा मूल्यांमध्ये झालेला ऱ्हास आहे. हे मूल्य हळूहळू घसरायला लागलेले आहेत, याचं हे स्पष्ट स्वरूपामध्ये दिसणारं उदाहरण आहे. मग ही जी काही गुणवत्ता जी काही घसरती आहे ही संपूर्ण समाजाची घसरती आहे. त्यामुळे याच्यावरती असा काही जादूच्या छडीसारखा काही तोडगा मला दिसत नाही. पण आपण म्हणता ते गोष्ट खरी आहे की या प्रदीर्घ अशा प्रकारच्या वकिली व्यवसायामध्ये खूप वेळा लक्षात असं येतं की हे जे विद्यार्थी वयामध्ये असणारे जे काही संशयित आहेत, आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, यांना नीट सुधारणं शक्य आहे. यांना सुधारण्याची जर संधी द्यायची असेल तर त्याच्याकरता वेगळ्या चष्म्यातून वेगळ्या पद्धतीनं या प्रकरणांकडे बघितलं पाहिजे. आता कदाचित अशी सुद्धा भीती काही ठिकाणी व्यक्त होतीये की संघटित गुन्हेगारीमध्ये बाल गुन्हेगार संघटितरित्या वापरणं असा सुद्धा काही ठिकाणी थोडे थोडे उदाहरणं दिसायला लागलेली दिसतात. मग असं जर घडत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला कायद्यामध्ये आता सुयोग्य बदल करावे लागतील. न्यायाधीशांना जास्त संवेदनाशीलपणे काम करावं लागेल. जे सरकारी वकील आहेत त्यांना देखील आणि डिफेन्सचे जे काही वकील आहेत त्यांना देखील या बाबतीमध्ये आपली नेहमीचा जो काही रवैया आहे, नेहमीची जी कामाची पद्धत आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं या बाबतीमध्ये काम करावं लागेल. अन्यथा ही जी काही मुलं आहेत, ज्या बालकांना खरं पाहता जर का योग्य दिशा मिळाली तर ते चांगले नागरिक बनू शकतील, ते दुर्दैवानं दुसऱ्या दिशेला जाऊन कट्टर गुन्हेगार बनण्याची देखील शक्यता असू शकते. त्यामुळे मगाशी मी म्हटलं तसं असं काही जादूची छडी नाही आहे किंवा एखादा कुठली तरी गोळी घेतली आणि सगळं बदललं असं नाही आहे. पण ही प्रोसेस आहे, ही हळूहळू समाज मन बदलत आहे. त्यामुळे याही बाबतीमध्ये कायदा बदलणं, अप्रोच बदलणं, ज्याला आम्ही म्हणतो की चष्मा बदलला पाहिजे, अशा प्रकारचं या मुलांच्या बाबतीत करावं लागेल, या मुलींच्या बाबतीत करावं लागेल. सर, कायदा अल्पवयीन आरोपींकडे कसं पाहतो आणि तुमच्यामध्ये त्यात काय बदल करायला हवेत? कायद्याच्या चौकटीमध्ये चाइल्ड विटनेस म्हणजे जे बाल साक्षीदार असतात त्यांना अत्यंत ते निष्पाप आहेत अशा प्रकारच्या गृहीतकाच्या आधारावरती त्यांच्याकडं त्यांची साक्ष बघितली जाते. जे काही बरं वाईट या सगळ्याच्या त्यांच्या संकल्पना अजून निर्माण व्हायच्या आहेत, त्या अजून घट्ट बनायच्या आहेत. त्यामुळं ते जे काही साक्ष देतात ती साक्ष ही सर्वसाधारणतः न्यायालयामध्ये ही ग्राह्य धरली जाते. तर आपल्याला माहिती असेल की अशा प्रकारच्या अनेक अल्पवयीन साक्षीदारांचा जबाब हा गृहीत धरून कितीतरी वेळा मोठ्या मोठ्या प्रकरणांमध्ये सुद्धा निकाल पत्र दिलेली आपल्याला अनेक दाखले मिळतात. त्यामुळं या अल्पवयीन साक्षीदारांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन न्यायालयाचा असा असतो की ही जी काही अल्पवयीन मुलं आहेत, मुली आहेत, ही कधी खोटं बोलणार नाहीत. ही ईश्वराचं छोटं रूप आहे असं न्याय चौकटीमध्ये गृहीत धरलं जातं. पण जसं कायद्यामध्ये अपवाद असतात तसे याही नियमाला अपवाद आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची काही गुन्हेगारीची प्रकरणं ज्याच्यामध्ये बाल गुन्हेगार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दिसतात, अशा प्रकरणांच्या बाबतीमध्ये न्यायालय कठोरपणे बघत नाही. न्यायालय त्यांना संधी द्यावी अशा प्रकारचा त्याच्यामधले अप्रोच असतो. त्यामुळे मगाशी मी तसं म्हटलं तसं रिफॉर्मेटिव्ह थिअरी जी असते ती रिफॉर्मेटिव्ह थिअरी ऑफ पनिशमेंट ही या आणि अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये बऱ्याच वेळा अंमलात आणली जाते. रिफॉर्मेटिव्ह थिअरी म्हणजे काय, आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे की शिक्षा का द्यायची याची जी कारणमीमांसा केली जाते त्याच्यामध्ये शिक्षेच्या मुळं त्या व्यक्तीचं आयुष्य सुधारावं, अशा प्रकारचा त्याच्यात बदल व्हावा, रिफॉर्म व्हावा अशी सुद्धा अपेक्षा असते. तर ही जी काही अल्पवयीन गुन्हेगार आहेत यांना रिफॉर्मेटिव्ह थिअरीच्या माध्यमातून कदाचित ते उद्याच्याला सुधरू शकतील आणि मग गाडी रुळावरती येऊ शकेल अशी त्यांच्या बाबतीमध्ये अपेक्षा व्यक्त केलेली असते. आणि त्यामुळं या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आणि अन्य गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये जो दृष्टिकोन आहे याच्यामध्ये खूप
जमीन आसमानाचा फरक आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे कदाचित जे आत्ता राज्य सरकारच्या वतीनं जे म्हणणं आहे की या लोकांना कदाचित आपण 18वरून 14वरती आणलं पाहिजे असं जे म्हणतायत, कदाचित हा जो काही दृष्टिकोनात्मक बदल आहे तो बदल राज्य सरकारला कदाचित बदलून पाहिजे. त्यामुळे कदाचित सरकार करू शकेल. ते टिकेल का नाही या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर हे जे काही अल्पवयीन गुन्हेगार आहेत यांच्या बाबतीतला आत्ताचा असणारा जो काही दृष्टिकोन आहे तो बघता 14पर्यंत वय खालती नेणं गुन्ह्याच्या संदर्भामध्ये हे टिकेल असं मला वाटत नाही, असं कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझं मत आहे. आणि या अतिशय गंभीर चर्चेसाठी वारुंजीकर सर आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. वळूयात पुढच्या बातमीकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.